तर मित्रांनो अशा प्रकारे मी YT स्टुडिओ ओपन केलेला आहे. हे माझं सेकंड चॅनल आहे. मी अगोदरच तुम्हाला सांगितलं होतं. तर मित्रांनो आता जाऊ आपण सेटिंग मध्ये. सेटिंग मध्ये बघा मित्रांनो खाली एकदम स्क्रोल केल्यानंतर डाव्या बाजूला कोपऱ्यामध्ये सेटिंगचं आयकॉन दिसतं. हे बघा मित्रांनो सेटिंगचं आयकॉन दिसतं, यावर मी क्लिक करतो. तर मित्रांनो अशा प्रकारे डेस्कटॉप साइटवर सेटिंग ओपन होते. तर मित्रांनो सर्वात अगोदर जनरल आहे. जनरलच्या खाली जे चॅनल दिसतं यावर क्लिक करायचं. यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो लेफ्ट साइडला असं थोडंसं स्क्रोल करायचं. तर बघा मित्रांनो इथं एकदम वर काय आलेले बेसिक इन्फो. तर मित्रांनो बेसिक इन्फोवर क्लिक केल्यानंतर आपली इथे कंट्री सिलेक्ट करायची असते. कंट्री मी इंडिया सिलेक्ट केलेली आहे. या इथं टच केल्यानंतर खूप साऱ्या कंट्रीज येतात. तर तुम्ही इंडिया सिलेक्ट करायची. तर मी इंडिया सिलेक्ट केलेली आहे मित्रांनो. मित्रांनो बेसिक इन्फोच्या खाली काय आहे कीवर्ड. मित्रांनो आपल्या व्हिडिओचे कीवर्ड वेगळे असतात आणि आपल्या चॅनलचे कीवर्ड वेगळे असतात. तर कीवर्ड कसे लिहायचे असतात. तर मित्रांनो आपले जे चॅनल आहे, समजा माझं चॅनल आहे टेक रघु, तर मी या इथे टेक रघु, रघु टेक असे 2 कीवर्ड लिहिणार आणि मी ज्या टॉपिकवर व्हिडिओ टाकतो आणि ज्या निशवर माझं चॅनल आहे त्या निशनुसार इथं कीवर्ड टाकतो. म्हणजे काय कीवर्ड टाकणार मी, आता माझं चॅनल टेकचं, तर मी इथं युट्यूब ग्रोथ, युट्यूब टिप्स, शॉर्ट व्हिडिओ व्हायरल टिप्स, युट्यूब चॅनल ग्रोथ, युट्यूब चॅनल सेटिंग, युट्यूब चॅनल सेटिंग, सेटिंग फॉर युट्यूब चॅनल, युट्यूब चॅनल ग्रोथ, युट्यूब चॅनल, युट्यूब व्हिडिओ व्हायरल टिप्स, अशा प्रकारची मी इथं कीवर्ड टाकणार मित्रांनो. आणि अशा प्रकारचे कीवर्ड तुम्ही पण इथे टाकायचे. सेकंड नंबरला येते मित्रांनो ऍडव्हान्स सेटिंग. या इथे बघा मित्रांनो इथे ऍडव्हान्स सेटिंग आहे सेकंड नंबरला. यावर क्लिक करायचं. यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारची ती सेटिंग ओपन होते. थोडंसं मी झूम करून दाखवतो मित्रांनो तुम्हाला. मित्रांनो बघा सुरुवात वर काय येते ऑडियन्स. तर मित्रांनो इथे काय दिलेलं आहे खाली, डू यू वॉन्ट, इथे बघा खाली काय दिले, डू यू वॉन्ट टू सी युअर चॅनल ॲज मेड फॉर किड्स. याचा अर्थ असा होतो की तुमचे चॅनल लहान मुलांसाठी आहे का. तर मित्रांनो तुम्ही जर लहान मुलांसाठी व्हिडिओ टाकत असाल तिथे बघा वर काय दिलेलं आहे, येस. सेकंड नंबरला काय दिले, नो. आणि थर्ड नंबरला दिले म्हणजे जे लहान मुलांना पण चॅनल दाखवू शकता, मोठ्या व्यक्तींना पण चॅनल दाखवू शकता, किंवा तुमचे लहान मुलांसाठी व्हिडिओ आहेत. आणि जर करता तुमचे फक्त यंग युजर साठी व्हिडिओ असतील तुमचे, तिथं मधलं जे दिसतंय त्यावर क्लिक करा. चॅनल इनसाइट शेअरिंग, इथं बघा काय सेकंड नंबरला चॅनल इनसाइट शेअरिंग. तर इथे मित्रांनो ऑल ओव्हर क्लिक करायचं. त्याखाली काय मित्रांनो, त्याखाली इथं पण या इथे पण टिक करायचं मित्रांनो, अलो करायचं. आणि इथं मित्रांनो तुम्हाला हे ऑटो डबिंगचं तुम्हाला जर फीचर आला असेल तर त्याला ऑन करून टाका. म्हणजे काय होणार मित्रांनो, तुमचे जर ऑडियन्स विदेशातली असेल किंवा दुसऱ्या भाषेतली असेल तेही तुमचा व्हिडिओ डब करून बघणार आहेत. मित्रांनो त्याखाली काय आहे हे मित्रांनो ऍडव्हर्टाइजमेंट, यावर तुम्हाला क्लिक करायचं असेल तर करा किंवा नाही केले तरी चालेल. मी केलेलं नाही मित्रांनो. या इथे काय मित्रांनो क्लिप्स म्हणजे तुमच्या व्हिडिओच्या क्लिप्स कुणी वापरू शकतं का, त्याला परमिशन आहे. मित्रांनो तुमच्या व्हिडिओच्या क्लिप जर कुणी वापरत असेल तर तुमचाच फायदा आहे तो. म्हणून मित्रांनो त्याला ऑल ओव्हर क्लिक करा. आणि हे दिसते ना मित्रांनो, यावर सुद्धा क्लिक करा. त्या खालची तुम्हाला सेटिंगची काय आवश्यकता नाही मित्रांनो. आपण जी मेन सेटिंग आहे ती आपण बघणार आहे. तर मित्रांनो आता याच मध्ये एक थोडीफार सेटिंग राहिलेली ती तुम्हाला सांगतो मित्रांनो. तर मित्रांनो ऍडव्हान्स सेटिंग एवढी झाल्यानंतर बघा थर्ड सेटिंग आहे फ्युचर इलिजिबिलिटी. यावर क्लिक करायचंय. यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथे तुम्हाला 3 सेटिंग दिसतील. दाखवतो मी तुम्हाला, छोटं करतो थोडंसं. इकडे बघा तुमची फर्स्टची आहे ती इजिबल दिसेल, ती फर्स्ट आहे ती इलिजिबल दिसेल, सेकंड बी इलिजिबल दिसेल, थर्ड जर तुम्हाला इलिजिबल दिसत नसेल कुणाला तर त्यावर क्लिक करायचं. त्यावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्ही तुमचे चॅनल व्हेरिफिकेशन करू शकता. तुमच्या फेस दाखवून व्हिडिओ मार्फत व्हेरिफिकेशन करू शकता, किंवा तुमचं एखादं आयडी प्रूफ देऊन, वोटर आयडी, पॅन कार्ड, आधार कार्ड अशा प्रकारचं इथे सबमिट करून तुम्ही याला पण इलिजिबल करू शकता. किंवा तुम्ही जर करता 2-3 महिने लगातार तुमचे फेस दाखवून जर व्हिडिओ बनवत असाल त्यावरही इलिजिबल होऊन जातं. म्हणजे ही सेटिंग ऑन होते मित्रांनो. ही चॅनलवरची सेटिंग झाल्यानंतर मित्रांनो आपल्याला अपलोड डिफॉल्ट मधली एक महत्वपूर्ण सेटिंग करणं गरजेची असते. ती सेटिंग करूया आता. मित्रांनो थोडंसं मी इकडे राईट साईडला स्क्रोल करतो आणि इथं अपलोड डिफॉल्ट मध्ये जातो. इथे अपलोड डिफॉल्ट मध्ये टच करतो मी मित्रांनो. अपलोड डिफॉल्ट मध्ये टच केल्यानंतर थोडंसं मी लेफ्ट साईडला स्क्रोल करतो आणि इथे दिलेले बेसिक इन्फो. तर मित्रांनो इथे जे टायटल जे दिलेले थोडंसं मी स्मॉल करतो म्हणजे तुम्हाला दिसायला सोपं जाईल. हा तर मित्रांनो इथे जे टायटल दिलेले
हे टायटल मित्रांनो तुम्ही जर इथे जर आता एखादं टाकलं तर तुमचं नेहमी प्रत्येक वेळी तुम्ही जर व्हिडिओ पोस्ट केला तर ते टायटल आपोआप लागल्या जाईल तुमच्या व्हिडिओला. आणि सेकंड नंबरला मित्रांनो काय माहितीये का, कीवर्ड आहे. आता इथं हा कीवर्ड आहे की जो तुमच्या व्हिडिओच्या वेळी तुम्ही जरी नाही टाकला तर प्रत्येक इथं जर तुम्ही तो कीवर्ड टाकला तर प्रत्येक वेळी तुमच्या व्हिडिओ मध्ये हा कीवर्ड लागणार आहे. तर मित्रांनो या इथे तुम्ही काय करा, हे तुम्हाला जे पब्लिश दिसतंय ना याला अनलिस्टेड करायचं. म्हणजे काय होईल मित्रांनो, तुम्ही इथं जर पब्लिश ठेवलं तर तुमचा व्हिडिओ टाकल्या पब्लिश होणार आहे. त्यामुळे इथं अनलिस्टेड ठेवायचं म्हणजे नेहमी तुमचा व्हिडिओ अनलिस्टेड राहील. बेसिक इन्फो झाल्यानंतर मित्रांनो या इथे पहा ऍडव्हान्स सेटिंग आहे. ही सेटिंग खूप महत्वाची आहे मित्रांनो. ऑटोमॅटिक चॅप्टर्स याला थोडंसं वर स्क्रोल करायचं. स्क्रोल केल्यानंतर मित्रांनो याला तुम्ही अलो करू शकता किंवा नाही केलं तरी चालेल, पण मी अलो तर मित्रांनो इथं बघा काय दिलेलं आहे, लँग्वेज अँड कॅप्शन. तर मित्रांनो लँग्वेज आपली कशामध्ये असली पाहिजे, मराठीमध्ये. हे माझं हिंदी चॅनल असल्या कारणामुळे मी इथं हिंदी केलेलं आहे. इथं आपलं काय माहिती या इथे बघा मित्रांनो आपल्या व्हिडिओची लँग्वेज काय आहे, मराठी. तर मी इथं हिंदी केले कारण की माझं हे चॅनल हिंदी आहे. या इथं बघा मित्रांनो माझ्या जे टायटलची लँग्वेज काय आहे मी इथे इंग्लिश ठेवलेली आहे. तर मित्रांनो तुम्ही तुमच्या टायटलची लँग्वेज मराठीच ठेवा. खाली काय मित्रांनो बघा, खाली ऑटोमॅटिक, थोडंसं छोटं करतो, ऑटोमॅटिक डबिंग. मित्रांनो हे फीचर तुम्हाला आलं की नाही माहित नाही, तुम्ही एकदा चेक करा. ऑटोमॅटिक डबिंग जर आला असेल तर त्याला तुम्ही ऑन करा, ऑन करून ठेवा. त्याचा एक फायदा असा होणार आहे मित्रांनो, तुमचे व्ह्यूअर्स जर करता दुसऱ्या भाषेमधले असले, तुमचे व्ह्यूअर्स किंवा दुसऱ्या भाषेमध्ये असतात तर ते तुमचा व्हिडिओ डब करून ऐकू शकणार आहेत आणि कॅप्शन बघू पण शकणार आहेत त्यांच्या भाषेमध्ये. म्हणून ऑटोमॅटिक डबिंगला दोन्ही याला ऑन करा. हे झाल्यानंतर मित्रांनो याच्याच मध्ये एक आणखीन सेटिंग आहे मित्रांनो, तो काळजीपूर्वक बघा. या इथे बघा मित्रांनो ही तुमची कॅटेगरी आहे. इथं खूप साऱ्या कॅटेगरी आहेत मित्रांनो, तुमच्या सर्व कॅटेगरी आहेत. बघा कॅटेगरी गेला, इतक्या युट्यूबच्या कॅटेगरी आहेत. तुमचं ज्या कॅटेगरीचं चॅनल आहे ती तुम्ही कॅटेगरी सिलेक्ट करा. कोणाचं गेमिंगचं असेल तर गेमिंग करा, कोणाचं ब्लॉगिंगचं असेल तर ब्लॉगिंग करा, कोणाचं एज्युकेशनलचं असेल तर एज्युकेशनल करा, कोणाचं सायन्स अँड टेक्नॉलॉजीचं असेल तर सायन्स अँड टेक्नॉलॉजी सिलेक्ट करा, कोणाचं फॅक्ट चॅनलचं असेल तर फॅक्टचं क्लिक करा. तुमच्या चॅनलची कॅटेगरी या इथून निवडायची मित्रांनो. मी इथं एज्युकेशनल केलेलं आहे. एज्युकेशनल केल्यानंतर मित्रांनो या इथे मी एज्युकेशनल केलेलं आहे मित्रांनो. कोणाचं कॉमेडीचं असेल तर कॉमेडी पण करू शकता. त्या साईडला काय मित्रांनो इथे जे लायसन दिलेले आहे मित्रांनो याला कधी पण स्टँडर्डच ठेवायचं. हे लायसन्स स्टँडर्डवर ठेवायचं नेहमी. स्टँडर्डवर ठेवल्यानंतर मित्रांनो हे आपण लँग्वेज आता पाहिलेली आहे. मेन हे मित्रांनो आपल्या चॅनलची कॅटेगरी. आणि मित्रांनो एवढं समजा जर आपण हे केलं ना, जेवढं आपण टिक केलं लगेच इथं सेव्ह करायचं, कारण की आपल्याला परत सगळं आपलं एकाच टायमिंगला सेव्ह होणार नाही. आपण जेवढे चेंजेस करतील ते इथं लगेच सेव्ह करायचं. मित्रांनो एवढी सेटिंग केल्यानंतर परत आपल्याला इथून एकदा बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर मित्रांनो आता आपल्याला जायचंय कस्टमाइज वर. कस्टमाइज कुठे मित्रांनो तुम्हाला दाखवतो. हे जे अर्नचं बटन दिसते ना त्या खाली कस्टमाइज आहे, त्यावर जायचं मित्रांनो आपल्याला. कस्टमाइज वर गेल्यानंतर असा इंटरफेस येतो मित्रांनो. तर मित्रांनो काळजीपूर्वक बघा, तुमच्या चॅनलचं बॅनर आहे ना तुम्ही या इथून लावू शकता. हा बघा मी इथे लावलेलं नाही, हे जे माझ्या चॅनलचे जे बॅनर दिसते या इथून तुम्ही लावू शकता. हे बघा इथं दुसरं जे अगोदरचं लावलेले तुम्ही त्याला चेंज करू शकता आणि या इथून अपलोड करून तुम्ही तुमच्या चॅनलचे बॅनर लावू शकता. इथे तुमच्या चॅनलचा प्रोफाईल फोटो लावायचा आणि एवढं करणं गरजेचं आहे मित्रांनो. तुमचं चॅनल तरच मोनेटाईज होईल मित्रांनो. तुमचे चॅनल 2025 मध्ये तरच मोनेटाईज होईल मित्रांनो. ही सेटिंग नाही केली तर तुमचे चॅनल मोनेटाईज होणार नाही मित्रांनो. त्या खाली बघूया आता. हे माझं हँडल नेम आहे आणि मित्रांनो या इथे आपल्याला डिस्क्रिप्शन द्यायची असते. ही मी डिस्क्रिप्शन दिलेली, तुम्ही पण अशाच प्रकारची डिस्क्रिप्शन द्यायची मित्रांनो. त्या खाली बघा मित्रांनो काय डिस्क्रिप्शन दिल्यानंतर हे आपल्या चॅनलचं URL आहे. URL झाल्यानंतर मित्रांनो खाली बघा लिंक्स आहेत. तर या इथे लिंक मित्रांनो तुम्ही तुमचे जे अदर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहेत त्याच्या इथे लिंक टाकायचे असतात, जसं की फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर, या लिंक इथे टाकायच्या. आणि त्या खाली काय मित्रांनो हे एक मेन आहे मित्रांनो. हे तुम्ही इथून चॅनलचा लोगो टाकू शकता मित्रांनो. या इथून तुमच्या चॅनलचा तुम्ही इथून लोगो टाकायचा.
ते पण म्हणजे व्हिडिओच्या सुरुवातीला दिसणार, व्हिडिओच्या शेवटी दिसणार किंवा व्हिडिओच्या मध्ये दिसणार. हे जर क्लिक केलं तर व्हिडिओच्या मध्ये दिसणार, हे जर केलं तर व्हिडिओच्या सुरुवातीला दिसणार, हे जर केलं तर व्हिडिओच्या शेवटी दिसणार. हे अशा प्रकारे तुम्हाला मित्रांनो सेटिंग करणं गरजेची आहे. अशा प्रकारे तुमचं चॅनल सेटिंग करणं गरजेचं आहे मित्रांनो.